आणि आता स्पीड न्यूज मध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातल्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूया। कोल्हापुरात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झालंय। उष्म्याने हैराण झालेल्यांना मात्र पावसाने दिलासा मिळालाय। पुणे, सातारा आणि मराठवाड्यातल्या काही भागात अवकाळी पावसाचे ढग घोंघावतायत। हवामान खात्याने सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। येत्या काही तासात ठिकठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भागात उष्णतेचा भडका वाढलाय। गुजरातसह हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता वाढलेली आहे। मार्च एंडला विदर्भासह पश्चिम राजस्थान, दक्षिण हरियाणा, पश्चिम मध्य प्रदेशमध्ये सूर्य आग ओकण्याची शक्यता आहे। पुढचे 5 दिवस महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। जळगावात कोरोनाची तिसरी लाट जवळपास ओसरल्यासारखी स्थिती आहे। गेल्या 7 दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आलेली आहे। लसीकरणात देखील आघाडी घेतल्यास निर्बंधात 100% सूट मिळण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद जवळच्या शिलोणा घाटात चालत्या बसला आग लागल्याची घटना घडली। बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते, मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। या आगीमुळे बसचा समोरचा भाग पूर्णतः जळून गेलाय। गव्हाची मळणी सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह कमी होऊन शॉर्ट सर्किट झाला आणि आग लागल्याने 7 एकर ऊस आणि 3 एकर गव्हाच्या शेताला आग लागलेली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर मधल्या मालेगाव मधली ही घटना आहे। यात शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। अमरावती शहरातल्या राहटगाव रिंग रोडवर भीषण अपघात झालाय। ट्रक आणि 4 चाकीच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झालेत। ओव्हरटेक करताना ही घटना घडली आहे। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय। 2 तारखेला शरद पवार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे, मात्र त्याला पडळकर यांचा विरोध आहे। मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण करण्यावर पडळकर ठाम होते। अहिल्यादेवींच्या स्मारकात घुसण्याचा काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला। या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कार्यकर्त्यांना सोडून द्यावं यासाठी पडळकर आक्रमक झालेले होते। सांगलीत अहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून भाजपनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 144 कलम लावण्यावरून पोलिसांना टार्गेट केलंय। कालचक्र फिरत राहतं, त्यामुळे तुमचं असं वागणं चालू देणार नाही असा थेट इशाराही त्यांनी दिलाय। सांगलीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून वाद झाल्यानं स्मारक परिसरात संचारबंदी लागू केली गेलेली आहे। ही संचारबंदी 2 एप्रिलपर्यंत कायम असेल। अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या परिसरात गोपीचंद पडळकर यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी आणि इतर जिल्ह्यातून आलेले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळेला पोलिसांनी जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांदरम्यान बाचाबाची झाली। पोलिसांनी जमावावर लाठीचार्जही केला। शरद पवार यांनी काश्मीर फाईल्स या चित्रपटावर पुन्हा टीका केली आहे। अशा चित्रपटामुळे देशाची एकसंधता नष्ट होत असल्याचं पवार म्हणाले। इतकंच नाही तर समाजात द्वेष निर्माण करणारे चित्रपट उत्तम असल्याचं स्वतः जर पंतप्रधान नरेंद्र मोदीच म्हणत असतील तर देशाची एकसंधता टिकणार तरी कशी, असा थेट हल्ला शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केलेला आहे। दरम्यान हल्ली विरोधक विधानसभा सुरू असताना काश्मीर फाईल्स बघायला गेले होते। सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर 9 वाजल्यानंतर सुद्धा जाता आलं असतं असा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय। असे सिनेमे काढून पायात साप सोडायचं काम केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। अशा चित्रपटांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला। मुंबई महिला काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष अनिशा बागुल यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रविवारी मुंबई अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। मुंबई पालिका निवडणुकीत काँग्रेसला सक्षम करण्यासाठी बागुल यांची नियुक्ती करण्यात आल्याचं मत काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी व्यक्त केलं आहे। केंद्रीय तपास यंत्रणांच्या राज्यातल्या तपासाच्या अतिरेकाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अमित शहा आणि
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे तक्रार केली आहे। याबाबतची माहिती स्वतः सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे। तर सुडाचं राजकारण या देशात कधीही नव्हतं, पण सध्या हे सतत पाहायला मिळत आहे, अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। मुंबईतल्या शिवाजी पार्कवर 2 एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेनं मेळाव्याचं आयोजन केलंय। हिंदू नववर्ष दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं भाषण असणार आहे। देशामध्ये लवकरच ध्वनी प्रदूषणाबाबत नवा कायदा आणला जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली आहे। वाहनांना कर्कश हॉर्नऐवजी पारंपरिक वाद्यांच्या आवाजातले हॉर्न बसवण्याबाबतचा हा कायदा लवकरच केला जाणार आहे। ते सांगलीमध्ये बोलत होते। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मुळशी दौऱ्यावर असताना त्यांनी चाले या गावातील परवानाधारक धनंजय दाभाडे यांच्या स्वस्त धान्य दुकानाला अचानकपणे भेट दिली। त्यावेळेला शासनानं ISO नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेल्या सर्व अटी आणि नियमांचं पालन केलं जातं का नाही याबाबत त्यांनी पाहणी केली आहे। वारकरी संप्रदायाचे विचार अंमलात आणले तर या जगात लढाई किंवा दंगे होणार नाहीत, जगभरात शांतता नांदेल असं वक्तव्य अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे। घरात चार्जिंगला लावलेले 2 मोबाईल फोन चोरीला गेल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आलाय। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरूही केलाय। उल्हासनगर पालिका क्षेत्रात मालमत्ता करासंबंधी अभय योजना लागू होताच मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतायत। अभय योजना लागू झाल्यामुळे करावर लावण्यात आलेल्या दंडाची रक्कम 100% माफ करण्यात आलेली आहे। असं असताना अभय योजनेचा इतका फरक पडला नसल्याचं उपायुक्तांनी सांगितल्यानंतर आता अभय योजना अपयशी ठरली आहे का, अशीही चर्चा सुरू आहे। हिजाबच्या मुद्द्यावरून विरारमधल्या विवा लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर बतूल हमीद यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं खळबळ माजली आहे। कर्नाटकमधल्या हिजाब वादानंतर कॉलेजच्या विश्वस्तांकडून छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मात्र महाविद्यालय व्यवस्थापनानं हे आरोप फेटाळून लावलेत। रद्दीचा भाव गेल्या महिन्यात अचानक वधरला असून कोरोनापूर्व काळापेक्षाही आता तो दुप्पट झालाय। जुन्या वृत्तपत्रांच्या रद्दीला सध्या मुंबईत प्रत्येक किलोमागे 25 ते 26 रुपये इतका दर दिला जातो आहे। हा दर प्रत्येक ठिकाणी 1 ते 2 रुपयांनी कमी जास्त आहे। सध्या बाजारामध्ये हिरव्या मिरचीचे भाव अक्षरशः गगनाला भिडलेले आहेत। मिरचीच्या किमतीनं आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे। 180 रुपये प्रति किलो दरानं सध्या मिरचीची विक्री होतीये। यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा इथल्या एका 14 वर्षीय लक्ष्मी चिंतावार या मुलीनं वेगळीच किमया साधली आहे। तिला 10 वर्षातली कोणतीही तारीख सांगा ती न चुकता 5 सेकंदात त्या तारखेचा वार सांगते, म्हणून या तिच्या कलेला चमत्कार म्हणायचं की भन्नाट बुद्धी, असा प्रश्न सर्वांना पडलाय। नायगावात अल्पवयीन मुलीवर मौलानानं बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। सुट्टे पैसे देण्याचा आमिष देत नूर अल हसन या मौलानानं बलात्काराचा प्रयत्न केलाय। संतप्त नागरिकांनी या मौलानाला विवस्त्र करून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलाय। नवापूर ते जळगाव दरम्यान धावत्या ट्रकमधनं 3 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार जळगावमधल्या नशिराबाद टोल नाक्याजवळ उघडकीला आलाय। याबाबत नशिराबाद पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं मोटरसायकल चोराला तब्बल 3 महिन्यानंतर स्वतः मोटरसायकलच्या मालकानं पकडून पोलीस स्टेशनला आणलंय। या प्रकरणाचा स्वतः मोटरसायकल मालकानं छडा लावल्यानं त्याचं सध्या कौतुक होत आहे। उधारी मागितल्याच्या रागातनं एका व्यक्तीनं चायनीज विक्रेत्यावर तलवारीनं हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आलाय। या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी राहुलच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे। बीडच्या परळीत खुलेआम गुटख्याची विक्री आणि माफियागिरी सुरू आहे। राज्यात गुटखाबंदी असताना परळी शहरातल्या सुभाष चौकात असणाऱ्या एका दुकानाच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत एकाला अटक केली असून 2,11,853 रुपयांचा गुटखा जप्त केला गेलाय। ठाण्यातल्या नौपाडा इथल्या मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीतल्या पाण्याच्या टाकीत पडून 2 कामगारांचा मृत्यू झालाय। पाण्याची टाकी साफ करताना टाकीत पडून गुदमरून या दोघांचा मृत्यू झालाय, तर 2 कामगारांचा पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीव वाचलाय।
इनर व्हील आणि मॅनग्रोव्ह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं महिला मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं. एक धाव नवी मुंबईतल्या खारपुटीच्या बाजूनं असा नारा देत मॅनग्रोव्हच्या संरक्षणाचा संदेश दिला गेला. या मॅरेथॉनमध्ये मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातल्या शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. अंबरनाथमधल्या एका तरुणानं सलग 730 दिवस म्हणजे 2 वर्ष भुकेलेल्यांना जेवण दिलेलं आहे. विकास सोमेश्वर असं तरुणाचं नाव आहे. कोरोना काळात हा तरुण दिवसाला 1,500 लोकांच्या जेवणाची सोय करत होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना 200 ते 250 नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था तो करतो आहे. दरम्यान या तरुणाच्या कामाचं शहरात कौतुक होत आहे. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतलाय. मुंबईकरांना रस्त्यावर येऊन मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलिंग तसंच सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम करता यावेत. यासाठी संडे स्ट्रीट ही संकल्पना मुंबई पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतनं राबवण्यात येते. भंडारा जिल्ह्यातल्या नेरी गावातील शेतकरी पुत्र जयंत कारेमोरे यांना एमपीएससीत घवघवीत यश मिळवलेलं आहे. आरटीओ इन्स्पेक्टरपदी त्यांना नियुक्ती मिळालेली आहे. या पदासाठी राज्यातनं 1.5 लाख विद्यार्थ्यांनी प्रिलिम दिलेल्या होत्या. यात जयंत यांनी राज्यातनं 24वा क्रमांक मिळवत ओबीसी प्रवर्गातनं 3रा क्रमांक मिळवला आहे. जळगावातल्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात 18वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा घेतली गेली. जळगाव केंद्रातनं सांबरी या नाटकानं पहिला तर गुणांच्या सावल्या नाटकानं 2रा क्रमांक मिळवला असून या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील औदुंबर, मराठवाड्यातील वेरूळ, विदर्भातला नवेगाव बांध आणि कोकणातील पोंभुर्ले ही 4 ठिकाणं पुस्तकांची गावं ठरणार आहेत. यातनं मराठी भाषा साहित्याचं जतन, प्रसार आणि प्रचाराबरोबरच पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळेल असं बोललं जात आहे. जळगाव जिल्ह्यातील केळीचं माहेरघर असलेल्या रावेर इथून तब्बल 7 वर्षांनंतर केळी वॅगन कानपूरसाठी रवाना झाली आहे. खासदार रक्षा खडसे यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. कानपूरमध्ये ही केळी विक्रीसाठी पाठवल्यानं शेतकऱ्यांचं प्रति क्विंटल 400 रुपये वाचणार आहेत. श्री अंबाबाई देवीला आज द्राक्षांची आरास केली गेलेली आहे. दुपारच्या पूजेच्या वेळेला ही आरास करण्यात आली. सगळा गाभारा द्राक्षांनी विशेष पद्धतीनं सजावला गेलाय. या आराशीमुळे देवीचं रूप आणखीनच खुलून दिसतंय. स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया. आयपीएलच्या बसेससाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येणार असल्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतलेला आहे. खेळाडूंना वेळेत स्टेडियमला पोहोचता यावं तसंच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. देशातल्या मल्टिप्लेक्स उद्योगात एक मोठा बदल आता होतो आहे. भारतातील 2 सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्सची साखळी असलेला पीव्हीआर सिनेमा आणि आयनॉक्स लेझर यांच्यातली विलिनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेलेली आहे. वास्तविक पीव्हीआर आणि आयनॉक्स कंपनीच्या बोर्डांची रविवारी हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बराच वेळ बैठकही झाली होती आणि त्यानंतर हा निर्णय घेतला गेला. साऊथ सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित KGF 2चा ट्रेलर रिलीज झालाय. या सिनेमाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानं प्रेक्षक सिनेमाची वाट पाहत आहेत. KGF 2 हा सिनेमा 14 एप्रिलला जगभरातल्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.